नमस्कार सर्वांना। तर हे आहे माझ्याकडे मोहरी आहे ताटामध्ये, तुम्हाला दिसत असेलच। तर आजचा व्हिडिओ करण्याचा उद्देश आहे की मी मोहरी कशी साफ करते। आता तुम्ही कसं प्रत्येक भागात वेगळ्या प्रकारे तुम्ही मोहरी साफ करत असाल। आता ही आपली रोजच्या स्वयंपाकात वापरायची मोहरी आहे, मी दुकानातून पॅकेट आणलं आहे। पण आता आपल्याकडे तुम्हाला माहितीच आहे की एखादं पॅकेट दुकानातून आणलं ते डायरेक्ट वापरलं असं करू शकत नाही, तुमच्या पोटात काहीही जाऊ शकतं। अगदी काच जाईल, स्टेपलरची पिन जाईल। त्यामुळे मोहरी साफ करूनच वापरा। आपण वापरतोच, मोस्टली 99.99% लोक सगळ्या गोष्टी साफ करतात, कितीही महागड्या दुकानातून आणल्या तरीसुद्धा। कारण आपल्याकडे जे काम करणारे लोक आहेत, ते पॅकेट बनवणारे, पॅक करणारे, ते नीतिमूल्ये फॉलो करत नाहीत। थोड्याशा पैशासाठी जीवाशी खेळतात लोकांच्या। त्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी साफ कराव्या लागतात। मी तर रेग्युलरली करते। मी माझी 8 तासाची नोकरी असेल तरी मी साफ करल्याशिवाय काहीही वापरत नाही। तर आमच्या घरामध्ये म्हणजे जशी माझी आजी, माझी आई ज्या पद्धतीने मोहरी साफ करतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तुमच्याकडे काय पद्धत, याच्यापेक्षा बेटर आणि सोपी पद्धत आहे तर ती कृपा करून तुम्ही शेअर करा। ओके, तर आता मोठं ताट मी घेतलं आहे स्टीलचं, त्याच्यामध्ये आता मोहरी घेतलेली आहे आणि मोहरीचं इथे एक पहाड तयार केलं आहे मी, आणि थोडंसं ताट तिरपं धरलेलं आहे। ओके, तिरपं धरल्यामुळे काय होतं, आता हे मोहरीचे बॉल्स तुम्ही बघा, हे दाणे मोहरीचे घसरतात आहे। ओके, आता करायचं आहे काय आपल्याला की या हाताने हळूहळू हळूहळू हे मोहरीचे दाणे पहाडावरती सरकवायचे आहेत, दाबायचे फक्त सरकवायचे आहेत असे असे हळूहळू। तुम्ही बघू शकता आता ही जी मोहरी आहे, मोहरीचे दाणे आहेत ते खाली घसर